कडधान्य खायचं म्हटलं की घरातल्या पोरांच्या बरोबर मोठ्यांची सुद्धा तोंड वाकडी होतात. जर ह्या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी केला हिरव्या वाटाण्याची तर खूप छान होते. त्यासाठी हिरवे वाटाणे रात्री भिजत घालायचे 7 ते 8 तास आणि सकाळी कुकरमध्ये पाणी घालून 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. जास्त शिजवून घ्यायचं नाही, त्याच्यामुळे गिर होतं वाटाणं. 90% शिजायला पाहिजे. आता वाटणसाठी आपल्याला सुके खोबरे, कोथिंबीर, लसूण आणि जिरे हे मिक्सरला फिरवून घ्यायचे. पाणी न घालता जरासं भरड ठेवायचं, मोठं ठेवायचं, जास्त बारीक करायचं नाही. पातेल्यामध्ये तेल घालायचं. तेल छान गरम झालं की हिंग घालायचा. हिंग घातल्यानंतर कांदा घालायचा. कांदा छान असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा. त्याच्यानंतर जे आपण हिरवं वाटण तयार केलं होतं ते घालून घ्यायचं. ह्याचा कलर चेंज होऊन द्यायचा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर त्यामध्ये धना पावडर, हळद, घरची चटणी, मी कोल्हापुरी चटणी वापरते घरगुती, ती घातली आणि पूर्ण सगळं मिक्स करून घ्यायचं. इथे एखाद मिनिटभर परतून घ्यायचं. गॅस बारीकच ठेवायचा आणि जे शिजलेले वाटाणे होते ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचे. हे वाटाणे जास्त शिजवून घ्यायचे नाही, नाहीतर जास्त गिर होतात, मग ते खायला भाजी छान लागत नाही. त्यामुळे 90% वाटाणे शिजवून घ्यायचा. चवीनुसार मीठ घालायचं, थोडीशी साखर घालायची बाकीचं सगळं मसाले बॅलन्स करण्यासाठी आणि झाकण ठेवून 10 मिनटं शिजवून घ्यायचं. 10 मिनटानंतर मस्त अशी ही भाजी तयार होते. ही भाजी भातासोबत, चपाती, पुरीसोबत किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता. इथंपर्यंत आल्या तर सबस्क्राईब करा.